रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने आला टाळकरी मंडळी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजरी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले वो साजरी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा ए बहुता सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखा
सुखाचे आगर देवी बापर खुमा देवी बापर खुमा देवी वर बापर खुमा देवी वर खुमा देवी वर ओ हा विठ्ठल बरावा तो हा विठ्ठल बरावा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवी तो हा विठ्ठल बरावा तो हा विठ्ठल बरावा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरावा तो हा विठ्ठल बरावा तो हा विठ्ठल बरावा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम माझी ये मनीचा जाणून या भाव 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 तो करे उपाओ गुरु राओ तो करे उपाओ गुरु राओ तो करे उपावो गुरु रावो तो करी उपावो गुरु रावो जाणून या भाव माझी मनीचा जाणून या माझी मनीचा जाणून या भाव माझी मनीचा जाणून या भाव तो करे उपाओ गुरु राओ तो करे उपाओ गुरु
मंत्र सांगितला सोपा आवडीचा मंत्र सांगितला सोपा आवडीचा मंत्र सांगितला सोपा आवडीचा मंत्र सांगितला सोपा एनेनो हे गुंफा पोटे काही एनेनो हे गुंफा पोटे काही जेनेनो हे गुंफा कोठे काही काही जेनेनो हे गुंफा कोठे काही जाती पुढे उतरले पार एक उतर जाते पुढे उतरले पार जाती पुढे उतरले पार हा भव सागर भव भव सागर साधू संत साधू संत भव सागर साधू संत साधू संत भव सागर साधू संत साधू संत जाण त्याने न त्या जैसे आवडी ज्ञान त्याने न त्या जैसे जाण त्याने न त्या जैसे आवडी ज्ञान त्याने न त्या जैसे उतरे चांगडी तापे पेटे उतरे चांगडी तापे पेटे उतार सांगडी तापे पेटे उतार सांगडी तापे पेटे आवडीचा मंत्र सांगितला सोपा आवडीचा मंत्र सांगितला सोपा आवडीचा मंत्र सांगितला सोपा आवडीचा मंत्र सांगितला सोपा एनेनो हे गुंफा कोठे काही 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 तुका म्हणे संते जावेला तारू तुका म्हणे संते दाखविला तारू तुका म्हणे संते जावेला तारू तुका म्हणे संते दाखविला तारू कुपेचा सागर पांडुरंग कुपेचा सागर पांडुरंग कृपेचा सागर पांडुरंग कृपेचा सागर पांडुरंग आवडीचा मंत्र सांगितला सोपा आवडीचा मंत्र सांगितला सोपा आवडीचा मंत्र सांगितला सोपा आवडीचा मंत्र सांगितला सोपा एनेनो हे गुंफा कोठे काही एनेनो हे गुंफा कोठे काही एनेनो गुंफा कोठे काही एनेनो गुंफा
महिला पुरुष सर्वांनी विठ्ठला 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 बाकीच्या पुरुष मंडळीची जागा सोडायची नाही. ज्यांनी हार आणलाय त्यांनी ज्या फक्त विठ्ठला 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 विठ्ठला
चला टाळी वाजवून भजन करायचे सर्वांनी. हरी विठ्ठल सारखे टाळ वाजवा टाळ करी सारखे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बसा बाकीचे सर्व खाली बसा भक्त मंडळी. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कवरदा हरी हरिनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की. श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा की. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझी मनीचा जाणून या भाव. माझी मनीचा जाणून या भाव. तो करी उपाव गुरुराव. आवडीचा मंत्र सांगितला सोपा. तेने नोहे गुंफा कुठे काही. जाती पुढे एक उतरले पार. हा भवसागर साधू संत. जानत्या नेनत्या ज्या जैसी आवडी. उतार सांगडी तापे पेठे. तुका म्हणे संती दाखविला तारू. तुका म्हणे संती दाखविला तारू. कृपेचा सागरू पांडुरंग. आवडीचा मंत्र सांगितला सोपा. तेने नव्हे गुंफा कुठे काही. विठ्ठला ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. 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 चराचर प्रतिपालका. राई मातेच्या बालका. ब्रह्मांड चालका. सद्गुरु राया नमो नमो. सद्गुरु राया नमो नमो. सद्गुरु राया नमो नमो. किसनगिरी योगेश्वरा. दत्तात्रेय हरिहरा. भक्त पालका विश्वंभरा. सद्गुरु राया नमो नमो. सद्गुरु राया नमो नमो. सद्गुरु राया नमो नमो. भूत पिशाच निवारका. करणी बाधा संहारका. सकल दुख हरका. सद्गुरु राया नमो नमो. सद्गुरु राया नमो नमो. सद्गुरु राया नमो नमो. आनंद मूर्ती आनंद घना. भक्त प्रिया मन मोहना. दुःख
हरता गजानना सद्गुरु राया नमो नमो सद्गुरु राया नमो टाळी वाजवा सर्वजण सद्गुरु राया नमो नमो लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा प्राणदाता पुण्यवंता पुण्यशीला सद्गुरु राया नमो नमो सद्गुरु राया नमो नमो सद्गुरु राया नमो ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा ओम नमो भगवते किशनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय 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 किशनगिरी बाबा किशनगिरी बाबा जय जय किशनगिरी बाबा जय जय किशनगिरी बाबा जय जय किशनगिरी बाबा जय जय किशनगिरी बाबा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये माझी मनीचा जाणून या भाव तो करी उपाव गुरुराव आवडीचा मंत्र सांगितला सोपा तेने नये गुंफा कोठे काही उपस्थित असणारे प्रभू प्रिय सज्जन आणि माता भगिनी आज भगवान दत्तात्रयाच्या या पवित्र दरबारामध्ये तुमचं आपलं सर्वांचं श्रद्धास्थान सद्गुरू बाबांच्या या मंगल वातावरणामध्ये तपोभूमीमध्ये आज आपण त्यांचाच आणि दत्तगुरू महाराजांचा गुरुपौर्णिमा किंवा गुरुपूजनाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पाडत आहोत. त्याकरता उपस्थित सर्व संत महंत गायक वादक आणि सर्व विद्यार्थी मंडळ आपणही सर्व ईशप्रेमी माता पिता बंधू भगिनी आपण आतापर्यंत सगळ्यांनी हार घातले शाली घातल्या पण चौकदार हुशार आहेत बस. सर्व मंडळी उपस्थित आहेत. गायक वादक सर्वांची नावं घेणं बराचसा टाईम झालेला आहे. आपल्याला 11:15 आरती सुरू करायची आहे. आज गुरुपौर्णिमेचा हा कार्यक्रम देश विदेशामध्ये मोठ्या भक्तिभावाने आपले भारतीय बांधव आनंदात पार पाडून आलेले आहेत. आज अतिशय मोठा कार्यक्रम संख्येने जरी नसला तरी व्यासपूजा बद्रीनारायणच्या आपण पलीकडे पुढं गेलो भीमपुलाच्या जवळ व्यास गुफा आहे. तिथं व्यासनारायण वास्तव्य करत होते. तिथं अतिशय महत्त्व आहे. जी जी मंडळी व्यास गुंफेला गेली असतील त्यांनी आपण स्मरण करायचं. नैमिषा अरण्याचं स्मरण करायचं आणि आपण तिथली व्यासनारायणाची पूजा करून आलो हे गृहीत धरायचं.
आणि तेच व्यासनारायणाचं स्वरूप आपण ज्यांच्या चरणी नतमस्तक झालेलं असतो. देशभर संत महंत हे सर्व विवेकाचे आपल्याला वाटणी करून राहिलेले आहेत, विवेक आपल्याला प्रदान करून राहिलेले आहेत, देऊन राहिलेले आहेत. ते सर्व पूजनीय आदरणीय संत आणि भगवान दत्तात्रय हे गुरुचे गुरु आहेत. त्यांना आपण दत्तगुरु भगवानच म्हणत असतो. बाकीचे अवतार देवरूपानेच आपल्याला जाणवतात, पण दत्त अवतार हा संतही आहे आणि देवही आहे. ब्रह्मा विष्णू महेश तिन्हीचं एकीकरण म्हणजे भगवान दत्तात्रयाचा अवतार. आणि भगवान दत्तात्रयाचा अवतार हा त्याग आपल्याला शिकवतो आणि देशप्रेम भक्तिप्रेम हे दत्तात्रयाच्या सर्व चरित्रातून आपल्याला पाहायला मिळते. आजही भगवान दत्तात्रय रोज काशीला स्नान करतात, गंगेचं, प्रयागला ओटी करतात आणि कोल्हापूरला भिक्षा करतात, पांचाळेश्वरला विडा घेतात, माहूरला निद्रा करतात आणि नैमिषारण्यामध्ये चिंतन करतात. रोजची दिनचर्या भगवान दत्तात्रयाची चालू आहे. कोल्हापूरला आजही बरीचशी मंडळीला थोडेसे जाणीव होते, साक्षात्कार होते. कुठल्या तरी रूपाने भगवान दत्तात्रय तिथं भिक्षा मागायला येतात. आणि नेमकं बाबांनी हेच लक्षात घेतलं. इथं हे सगळं निर्जन वन होतं, निर्जन सगळी जागा होती, आपल्याला कल्पना आहे. माणसाला जाऊ द्या पण भूताला यायला भीती वाटत होती इथं. बाबांनी संत श्रीमंत माणसं जिथं जातात तिथं डोंगरात मंगलमय वातावरण करतात आणि संत जिथं जातात तिथं सर्व वातावरण पुनीत करतात. जाकर करना वास वहाँ जहाँ पैसे की पैदास, जंगल में मंगल करे पैसा जिनके पास. आता शेठजी मंडळी आपली बसलेली तिथे, त्यांना जर मनात आलं कुठं कारखाना करायचा तर डोंगरात पाणी नेतील, राहण्याची सुविधा होते. अर्थ नाम पैसा ज्याच्याजवळ आहे त्याला करता येते. पण संत जिथं जातात तिथं टाकून दिलेली जमीन, टाकून दिलेली माणसं, कोणी कोणाला त्यांना जवळ करत नाही अशी माणसं त्यांना माणूस बनवतात, माणुसकी शिकवतात. म्हणून ही जागा जणू काही बाबांची वाट पाहत होती. बाबा आपल्याला चरित्र भाग माहीत आहे. गोदेगावून ज्यावेळेस निघाले मोठा एक झेंडा घेतला होता आणि बाबांची अशी कल्पना होती की झेंडा जिथं टिकल तिथं देवाला जागा आवडली. शनी महाराजांच्या पाठीमागे बाबा पूर्वी अशी पायवाट होती तर झेंडा खाली टेकला गेला. बाबांनी ठरवलं की देवाला हीच जागा आवडली. बरेच दिवस बाबा असताना सुद्धा बाबांची हातची जी काठी होती ती आपण शनी मंदिरात तिथे लावलेली होती. आता ती जरा खराब होऊन गेली. आणि मग हा म्हणता म्हणता इथं भगवान दत्तात्रयाच्या मंदिराची सर्व योजना बाबांनी केली. जंगल होतं, काट्याकुट्या होत्या, जागा एवढी नव्हती, यायला रस्ते नव्हते. त्यावेळची त्यांची कशी धारणा असेल, शेवटी देवानी आणि संतांनी जे ठरवलं ते संतांचं ठरवलेलं देवालाही पूर्ण करावं लागते. आणि देवानी ठरवलेल्या सगळ्या गोष्टीला संत मदत करतात. म्हणून हे श्री क्षेत्र देवगड बाबांनी याचं नावच ते ठेवलं, श्री क्षेत्र देवगड. किसनगिरी गड म्हटलं तरी जमलं असतं, स्वतःचं नाव नाही ठेवलं. देव वास्तव्य करतात इथं. भगवान दत्तात्रय रोज जातात. आणि म्हणून बाबांनी प्रार्थना केली की त्यावेळेस आपल्या भागात अशी म्हण होती, गंगा स्नान आणि प्रवरा पान. गंगेचं स्नान आणि प्रवरेचं पाणी अतिशय औषधी पाणी होतं, पवित्र होतं. नेवासाला जिथं अमृत वाटलं, नेवासा ते आपले प्रवरा संगम, तिथून इथपर्यंत याला अमृतवाहिनी म्हणतात. जसं भीमा आणि चंद्रभागा. पंढरपूरला आले की ती चंद्रभागा आहे, पुढं जा मागे राहा तर तिथं तिला भीमा म्हणतात, चंद्रभागा कोणी म्हणत नाही. म्हणजे अमृताचा वर्षाव या पाण्यात झाल्यामुळे अतिशय शुद्ध स्वच्छ पाणी होतं. आता ह्या धरणामुळे बदल झालेला आहे, तो भाग सोडून द्या. म्हणून बाबांनी प्रार्थना केली की प्रभू आपण रोज जाता
आमची एकच प्रार्थना आहे की थोडंसं प्रवरा पान करा, बस, दुसरं काही नाही. मग भगवान दत्तात्रय इथं थोडे विसावले. त्याच्यानंतर ज्ञानोबारायाला समाधी देऊन ज्यावेळेस सोपान काकाला समाधी दिली, चांगोबाराला पुंतांबाईला समाधी दिली, निवृत्तीनाथ भगवान, निवृत्तीनाथ महाराज आणि आईसाहेब मुक्ताबाई, विठ्ठल, रुक्मिणी, गोरोबा काका, परिसा भागवत, सावतामाडी, नारा, मादा, गोदा, विठा, नामदेव महाराज, ही सगळी संत मंडळी नेवाशाला आली. आणि नेवाशाला त्यावेळेस ती 10 दिवस राहिलेत. आणि सर्वांनी सांगितलं की आपण नेवाशाला आलो तर इथं टोकेचं स्नान फार प्रसिद्ध आहे, सिद्धेश्वराचं दर्शन घेऊ, जाऊ टोकेश्वरा स्नाना लागी. म्हणून नेवाशावरून आपला हा पायी रस्ता होता पूर्वी. आणि सर्व भगवान रुक्मिणी पांडुरंगासह सर्व संत महंत याच रस्त्याने गेले. त्यावेळेस तेही इथं विसावले. आणि म्हणून बाबांनी याचं चिंतन करून देवगड असं नाव दिलं. अशा श्री क्षेत्र देवगडमध्ये आपण श्रीगुरूंच्या सेवेकरता इथं आलेला आहात. आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुतत्व आज आपल्याला थोड्या उपासनेने प्रकट होत राहत. आणि एकदा गुरुची कृपा झाली की मग काही सांगायचं कामच नाही. धन्य जागो गुरु महिमा देही दाविला देव, निवारोनी भवर जाडे अवघा निरशिला भेव. जगण्यात आनंद आणि मरण्याची भीती ह्या दोनच गोष्टी माणसाला भरपूर असतात. जगण्यात माणसाचा आनंद कमी अधिक होत राहतो, नष्टही होत राहतो. आणि मरणाची भीती माणसाला सारखी असते. या दोन्ही गोष्टी आपल्याला संतांच्या सान्निध्यामध्ये प्राप्त होतात. म्हणून आपल्याला गुरुपूजन करायचं आहे. संत काय करतात तर 3 गोष्टी आपल्याला सर्व देतात. ज्ञान, ज्या ज्ञानामुळे आपल्याला आपणासह ईश्वर सर्वत्र नटलेला आहे हे प्राप्त होत राहते. पण ते ज्ञान कसं असलं पाहिजे, ते भक्तिसहित असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट भेदरहित आणि संशयरहित असलं पाहिजे. ज्या ज्ञानामध्ये भेद आहे, ज्या ज्ञानामध्ये संशय आहे, ते त्या स्वतःचंही काम करत नाही आणि इतरांचंही काम करत नाही. म्हणून ज्यांच्याजवळ ज्ञान भेदरहित आणि संशयरहित आहेत अशा श्रीगुरूंचा जय जयकार आज करायचा असतो. एक कवीने चांगल्या प्रकारची कल्पना रेखाटलेली आहे. गुरुविन संशय ना मिटे, गुरुविन मिले ना भेद, न गुरुविन ज्ञान न उपजे, गुरुविन मिले न भेद, गुरुविन संशय ना मिटे, जय 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 गुरुदेव. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. गुरुशिवाय ज्ञान नाही. काही काही मंडळी म्हणतात आता गुरुची गरजच नाही, पुस्तकाचं आता मोबाईल बटन दाबलं तर मला ज्याचं वाटलं त्याचं प्रवचन, कीर्तन, काय काय शोध असतील ते. आता प्रसंगाला आता आमची सगळे गायक वादक मंडळी आहे, हे मोबाईलमुळे जास्त हुशार झाले. ताल स्वर ते जवळच असते ना सगळं यंत्र. मोबाईल चांगलाच आहे, परंतु मोबाईल जरी तुम्हाला कला प्राप्त झाली पण कला गुणासह नाही प्राप्त झाली. गुणासह, सद्गुणासह कला जर प्राप्त करून घ्यायची असेल तर मोबाईलचा आधार असला पाहिजे आणि श्रीगुरूंचाही आधार असणं महत्त्वाचं आहे. म्हणून संत श्रीगुरू, आपण गुरु म्हणजे काय, जे संत आहेत, ज्यांची श्रद्धा ज्या संतावर आहे त्यांनाच आपण गुरु मानत असतो. फक्त ज्यांना गुरु मानलं तर गुरु करू नका. आमचेच गुरु श्रेष्ठ आहेत, तुमच्या गुरुला काही समजत नाही. सर्व एकाच लेवलचे संत आहेत, कमी जास्त कोणी नाही. गुरु न करताना गुरुपूजन करणं हाच गुरुचा खरा सोहळा आहे. हा गुरुपूजन आजचा कार्यक्रम आहे. गुरु काय करतात तर ज्ञान देतात, अज्ञान रूपी अंधकार नष्ट करतात. आणि असा एकदा अंधकार नष्ट झाला की भेद नष्ट होतो. त्रास आहे तो भेदामुळेच आहे. स्पर्धा, द्वेष, भावना, घात पात हे केवळ भेदामुळेच होतात. तो माझ्यापेक्षा खूप चांगला आहे, मी त्याच्यापेक्षा कमी आहो, किंवा त्याच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहो, या सगळ्या गोष्टी
आता आपलं तर जाऊ द्या, पण आमची सगळे मंडळी मोठा धार्मिक कार्यक्रम असला मग कोणत्या असणार कोणी बसाव मोठा भेदच असते. आता आमचे मेटे महाराज बरेच सगळ्याची गाठ बांधतात. आता कुंभमेळ्याला गेले तर त्यांच्या पायाला कातडी राहायला असं झाली अवस्था. आता सर्वच सगळे श्रेष्ठच असतात, परंतु जिथं समुदायामध्ये आपल्याला जायचं असते त्या ठिकाणी आपल्याला सर्व एकच असं मानलंच पाहिजे. म्हणून भेद असल्यामुळे ते आसन रिकामं का राहत नाही, पण तिथं नाही कोणी जायचं अशी पद्धत असते. म्हणून भेदरहित ज्ञान अधिक काय आपल्याला वाढवायची गरज नाही. आणि संशयरहित ज्ञान. बऱ्याच वेळेस माणसाला असा संशय असते, खूप संशय आहेत. कीर्तनात जरी बसले 4-4 वेळ कोणाचा मागे जर धक्का लागला त्याला वाटतं खिशातलं काही काढते का कोण असतं. अरे बाबा काही काढत नाही, आहे का तुझ्या खिशात काही? नाही पण मला वाटलं आहेच खिशात काहीतरी. विनाकारण संशय. संसारात विनाकारण संशय आला की पती पत्नीमध्ये विघ्न येते आणि गोडीनं चाललेला संसार नष्ट भ्रष्ट होतो. आणि मुलं बाळा आई आईन बाबा बाबा करत कुठेतरी गल्लीत फिरतात आणि आई कुठेतरी जाते आईकडे आणि वडील जातात कुठेतरी बाजारात काम करायला. म्हणून आपल्या भेदामुळे आपल्या सुपुत्रांना जर रडायची पाळी येत असेल मग आपण आई वडिलांचं नातं घेतलं तरी कशा करता. म्हणून भेद आहे, संसारात असू द्या, कुठं धार्मिक याच्यात असू द्या, राजकीय याच्या आपल्या जास्ती बोलण्याची आवश्यकताच नाही. म्हणून भेदरहित ज्ञान, संशयरहित ज्ञान. संशय एकदा माणसाला आला की ते विनाकारण संशय येत राहते. 4 माणसं बसले आणि नेमका हा एक व्यक्ती आली, त्यांनी आल्यानंतर त्यांच्या गप्पा बंद झाल्या. कीर्तनात बसलेला हळच म्हणतो, काय म्हणत होते ते? नाही काय म्हणत, बाहेरचं झालं. नाही तू त्यांचाच आहेस का? माझ्या लक्षात आलं माझ्याविषयी काहीतरी बोलत होते. ते याच्याविषयी बोलतच नव्हते, पण विनाकारण संशय आला. आता संशयाकरता बरेच दृष्टांत आहेत. एखाद्याने पालीवर पुढे आपले दांड्याचे घर होते आणि जेवण करत होतं, पातळ वरण होतं, त्याची ते प्रतिमा दिसली. थोडक्यात सांगायचं आहे. आणि घास खाता खाता त्याला असं वाटलं ते पाल खाल्ले गेले. खाऊन पिऊन पालीसारखा पांढरा झाला. सगळ्या डॉक्टरांना विचारलं, पण म्हणलं डॉक्टर म्हणले काहीच नाही तुझ्या पोटात. एक्सरे काढले म्हणले डॉक्टरला काही कळत नाही. डॉक्टरला कळत नाही, पेशंटच सांगत असतात. मग परदेशामध्ये गेला, अरे बाबा काय तुझ्या पोटात काहीच नाही ना, का फाडून दाखायचं का तुला? नाही म्हणले. सर डॉक्टर पैशाच्या मागे लागले. मग त्याच्या मित्राच्या लक्षात आलं, घरी आला परदेशातून. म्हणले बरोबर याला संशयाच्या मनात आलेला. काय झालं म्हणले, बाबा तू फार पालीसारखा झाला. अरे म्हटलं माझ्या पोटातच पाल गेली. बरं मग मी काढू का म्हणे. मग इतक्या दिवस का नाही सांगितलं? पैसे किती? मग पैसे नाही लागणार. ते गेलं आणि काहीतरी उलटी व्हायचं औषध आणलं आणि एक पाल आणली मारून दिलं त्याला. 1 कप भर दिलं त्याला. मळमळ व्हायला लागली. मळमळ झाली आणि वकारी झाली की डोळे बंद होतात. यांनी मेलेली पाल दिली सोडून आणि असा धबाका मारला पाठीवर. उगाच पैशाचं वाटोळं केलं. आजार सगळ्यालाच असतात, पण थोडं वाट पाहणं. निसर्गाने आपल्या शरीराची रचना केली, नाही जमलं तर आपल्याला तर करावंच लागते. पण काटा मोडला तरी माणसं म्हणतात लावा सालाय. आता अशी इतकी काळजी घेतल्यावर कसं काय व्हायचं? आणि मग त्याला डोळे उघड, काय झालं? हे पाहिजे तुझ्या पोटातली पाठ. अरे बाप. तरी म्हणलं की कसं काय? 1-2 दिवसात सफरचंद सारखा झाला. आता पोटात पाल गेली होती का? नाही. काढली? नाही. खाऊन तो पांढरा होत होता, आता न खाऊन चांगला व्हायला लागला. असे संशय आहेत. मग ते घरात असू द्या, दारात असू द्या, गल्लीत असू द्या, गावात असू द्या, अगर परमार्थात असू द्या, हे संशय सगळं नाश करतात. मग आज गुरुपौर्णिमा आहे. आज आपल्याला गुरुचं पूजन कशा करता करायचं आहे की आपल्या मनातला हा संशय, नसलेला संशय गेला पाहिजे. जे संशय नष्ट करतात, भेद नष्ट करतात, केवळ ज्ञानाची प्राप्ती करून देतात, भक्तिमय ज्ञानाची, त्यांचा जय जयकार. म्हणून जय 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 गुरुदेव. गुरुची अगाध लीला
गुरुची अगाध लीला सांगू किती तुम्हाला गुरुची अगाध लीला गुरुची अगाध लीला गुरुची अगाध लीला सांगू किती तुम्हाला गुरुची अगाध लीला जगती कसे जगावे गुरु सांगती अचूक जगण्यात माणसाच्या होऊ नये चूक मग गोड मग गोड तो या सुखी जीवनाला गुरुची अगाध लीला गुरुची अगाध लीला सांगू किती तुम्हाला गुरुची अगाध लीला गुरुची अगाध लीला गुरुची अगाध लीला सांगू किती तुम्हाला गुरुची अगाध गुरुची अगाध लीला आहे. किती सांगायची, जेवढी सांगितली तेवढी थोडीच आहे. जगात कसं राहावं, कसं जगावं हे सगळं तंत्र आपल्याला गुरु देतात. मान अपमानामध्ये कसं आपल्याला पाऊल टाकायचं हे सगळं गुरु देतात. आता हार तुम्ही एवढे हार घातले, आमचे बटन तुटलं एक. आम्हाला वाटलं आम्ही खूप मोठे झालो, एवढे हार. बरं तुम्ही एखादा हार नसताना तर आम्ही म्हणलं असतं काय माणसाला डोकं आहे की नाही, काय एकही हार आणला नाही. माणसाचं काय हार आणता नुसतं हार घालायचं आणि फोटो काढायचे, बाकीचे काही घेऊन नसते. आता आमचे शाहीर आले, शाहीर पाहिजे बोलायला, ते चांगले बोलतात. ते सगळं आपल्याला केलंच पाहिजे. तंत्र आपण सांभाळलं पाहिजे. हार मागच्या वेळेस आम्ही बोललो होतो हार घालायचेच आहेत, पण याच्याऐवजी काही खावा आणला असतं आमच्या शाळेतले पोरं खाल्ला नसता का. ज्याने त्याने आपापल्या शाळेत न्यायचं, इथं आणायचं द्यायचं आणि शाळेत वाटून द्यायचं. एखादा हार 2-4 हार आणायचे, 2-4 हार तर आणतच पडणार. काही काही माणसं म्हणतील आता आपल्याला पुढच्या वर्षी जायला नको आणि हारही न्यायला. प्रतिष्ठेकरता हार घालायचं नाही आणि मी केवढा हार आणला हे आपल्याला दाखवायचं नाही. हार याचा अर्थ आपल्याला या नारदी गादीवरचे संत उभे असतात, त्यांच्या समोर आपल्याला हारच पत्कारायची असते, नतमस्तक व्हायचं असतं. हे सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहे. पण आपण सर्वांनी हार आणले, चांगली गोष्ट आहे. मग गुरुची अगाध लीला आहे, किती सांगायचं. ते जेवढी सांगितली तेवढी थोडीच आहे. मग हे गुरु कोण आहे? सगळे देव. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु.
अंतःकरणापासून प्रेम करा. गुरु पाहण्याची गरज नाही, गुरुच भगवान पाठवून देतात किंवा भगवानच गुरु होतात. आपणची देव होय गुरु. प्रसंगी देवही असतात आणि प्रसंगी गुरुही होतात. म्हणून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर आपण रोज प्रार्थना करतो. असं हे गुरुतत्व सर्वश्रेष्ठ आहे. आणि जगभर जिथं जिथं कोणी श्रीगुरू असतील, ज्या ज्या धर्मपंथाचे, त्या त्या भक्तांनी त्यांच्या चरणी नतमस्तक व्हायचं आहे. आपण असं इतरांचं कल्याण सांगणारे गुरु आणि कल्याण करणारे त्यांचे सर्व भक्त मंडळ. गुरुच्या सांगल्याने जर जगामध्ये काही दुःख होत असेल, समाजामध्ये काहीतरी काही नष्टभ्रष्ट होत असेल, समाज रडत असेल, तर त्याला गुरुही म्हणता येणार नाही आणि शिष्यही म्हणता येणार नाही. गुरु परंपरा अशी आहे की सर्वांना सुख देणारी आहे. मुळे आपल्या तर सर्व आपले योगीराज सांगतच आले, शास्त्रही आपलं सांगते. वसुधैव कुटुंबकम हे तत्व आपल्याला गुरु शिकवतात आणि गुरुचे सर्व ज्ञान देत असतात. म्हणून ज्या ज्या परिसरात ज्या ज्या ठिकाणी जे जे कोणी संत गुरु असतील त्यांच्या चरणी आपण नतमस्तक व्हायचं आणि श्रद्धेने काम करायचं. तसं तुम्ही आपण आज श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या परिसरामध्ये आलो आणि बाबांच्या चरणी आपण नतमस्तक झालो. बाबा काही जातीने मोठे नव्हते, काही शिक्षणाने मोठे नव्हते आणि काही गोतावळाने मोठे नव्हते. आता आमचा तरी थाट माट आहे. आम्ही म्हणा, स्वामी म्हणा, बालदार चोपदार, गाड्यान घोड्यान. बाबा काठीत पिशवी घालायची आणि रस्त्याने जायचे. कोणी म्हणतही नव्हतं बाबा कुठून आले, काय आले. जे विचारणारे होते तेवढेच विचारत होते. मग अशा खडतर प्रसंगामध्ये कुठल्याही प्रकारची काही अपेक्षा न करता, म्हणून धर्माचा, जातीचा, ज्ञानाचा कुठलाही अभिनवेश बाबांच्या अंतःकरणात नव्हता. फक्त एकच अंतःकरण होतं, व्हावे कल्याण सर्वांचे, दुःखी कोणी असू नये. वनवन फिरूनी कणकण झिजले, दुःखी लोकांसाठी. आता आमचे लक्ष्मण महाराज म्हणत राहतात, रात्र लहान सोंग फार आहेत आपल्याला. संत हे समाजाच्या हिताकरता फिरत असतात, झटत असतात. माणसं स्वार्थाकरता झटतात, फिरतात. आणि भगवान धर्माच्या स्थापनेकरता, साधूच्या रक्षणाकरता आणि दुष्टाच्या संहाराकरता सगळं फिरत आपलं भ्रमंती करत असतात. दुष्टा राखे भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संहारी. तर अशाच गुरु मालिकेतले, संत मालिकेतले सद्गुरू बाबा आणि बाबांचे गुरुचे गुरु भगवान दत्तात्रय, या दोन्ही तत्वाच्या शेजारी आपण चरणी आपण आलेले आहोत. आपण एकच लक्षात घेऊ, आता हे सगळं जे काही झालेलं दिसते आपल्याला, हा काही भौतिक विकास आहे. हा सर्वांच्या शक्तीचं, सर्वांच्या भक्तीचं हे फळ आहे. मग त्यामध्ये सर्व जाती धर्मातील बांधव आले आणि सर्व पक्षातील नेतेही आले. ज्यांनी ज्या ज्या वेळेस जे जे सहकार्य केले, करत आहेत, करत राहतील. आपलं हे व्यावहारिक दायित्व आहे आणि ते पार पाडणं आपलं कर्तव्यच आहे. हा लक्ष्मी आईचा गाडा या शिवाहून त्या शिवावर न्यायचं काम बाबांनी इथपर्यंत सगळं उभं करून दिलं आपल्याला. आणि भक्तमंडळी आम्ही आज एका बांधावर आणलं. आता स्वामी आता हा गाडा तिकडून लक्ष्मीच्या आईच्या गाड्याला काही पेट्रोल लागत नसतं. आलं की या शिवारचं त्या शिवार आपोआप ढकलून न्यायचं असतं. पण हे सगळं आपल्या भक्तीचं फळ आहे आणि या भक्तीचा हा सर्व आनंद आहे. पण ज्यांना आपण श्रीगुरू समजतो, मानतो, अशा श्रीगुरूंच्या चरणाजवळ आपण आलो. 3 प्रकार तर आहेतच. गुरु संशय मिटवतात, भेद मिटवतात आणि भक्तिमय ज्ञानाची प्राप्ती करून देतात. भक्तिमय ज्ञान केवळ ज्ञान जर असेल तर अभिमान होण्याची शक्यता असते. म्हणून पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. ज्ञान पाहिजे, वैराग्य पाहिजे आणि धर्माचरणही पाहिजे. सत्यम वद आणि धर्मंचर. सगळ्या गोष्टी सांगण्याच्या नसतात, आपल्या वर्तनाचे असतात. म्हणून ज्याला ज्ञानोत्तर प्रेम भक्ती आपण म्हणतो,
ती भक्ती आहे केवळ नामस्मरण. भगवंताचे अनेक नाव आहेत विष्णू सहस्त्रनामामध्ये, आणि त्या नामाने काय होते तर नामाने जन्माचं दुःख नष्ट होते, मरणाची भीती नष्ट होते. विष्णू सहस्त्रनामामध्ये शेवटी आलं काय, म्हणजे जन्माची भीती आणि मरणाची भीती, जन्माचं दुःख, मरणाची भीती आणि मधले जे काल आहेत ते सगळे आपले नष्ट होतात. म्हणून हे जन्म बरोबर झाला. जन्म मृत्यू जरा व्याधी भयम न विष्णू सहस्त्रनामच आहे ना. हा, जन्म मरण आणि जरा व्याधी हे मध्ये आहे बरं का. जरा म्हणजे म्हातारपण. हे म्हातारपण ज्याला आलं ना, आता आमचे वरगुळे साहेब असे उड्या मारत होते, आता बघा मला उड्या मारतं का. आता ज्याला म्हातारपण आला, आता इथले सगळे आता अनुभवत असतील, ते ज्यावेळी त्याचे वंश आहेत तेव्हाकडे उठायला लागले की अरे 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 करतो. मग मुलांना तर म्हणतात बस झालं नाटक, त्यांना नाटक वाटते. आणि ज्यावेळेस त्यांना तसं होते ना, मग अरे बरोबर आहे, आपले वडील आजोबा याच्याकरताच तर ओरडत होते, त्या अंगावर आल्याशिवाय लक्षात येत नाही. म्हणून जन्म आणि मरणाच्या मध्ये जरा म्हातारपण आहे आणि व्याधी आहे. म्हाताऱ्या माणसाला काय काय आजार होतील. आजचा एक बरं झालं की दुसरा लगेच तयार होत असतो. आता आपले श्रीधरराव जाधव रोज काम करायचे सारखं, पण त्यांना काय आजार झाला, कुठलं काय झालं, सगळं पायाची कातडी काढावी लागते. म्हातारपणामध्ये निमित्त लागते. म्हणून प्रभूच्या नामात अशी ताकद आहे. जन्माचं दुःख, मरणाची भीती आणि म्हातारपणची अडचणी, म्हातारपणची भीती आणि व्याधी म्हणजे त्या रोगाची भीती, हे सगळं त्या नामस्मरणामध्ये नष्ट होत असते. म्हणून संतांनी काय केलं भक्तांना, तर एकच केलं, नाम दिलं. नाम तुकोबाराय म्हणतात, माझ्या श्रीगुरूंनी मला काय दिलं तर नाम दिलं. आणि ते नाम असं दिलं, ते मला जे आवडते ते दिलं. पण माझ्या श्रीगुरूची प्राप्ती मला पांडुरंगापासून झाली. तोच कधी देव होतो, कधी गुरु होत असतो. आणि त्या श्रीगुरूने माझ्या अंतःकरणातला भाव जाणला. बाबाजी चैतन्य महाराजांनी, बाबाजी चैतन्याची प्रत्यक्ष गाठ नाही, गुरुची गाठ नाही, प्रत्यक्ष स्वप्नात गाठ पडली. सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जान ठेविला मंत्र दिला रामकृष्ण हरी. बाबाजी चैतन्य महाराजांनी रामकृष्ण हरी हा मंत्र दिला. हा सर्वश्रेष्ठ मंत्र आहे. काही द्वादक्षरी मंत्र आहेत, काही षडाक्षरी आहेत, काही 9 अक्षरी, काही 10 अक्षरी, 3 अक्षरी. विठ्ठल आपला 3 अक्षरी आहे, पण हा षडाक्षरी मंत्र आहे. राम, कृष्ण आणि हरी. आणि आपला वारकऱ्याचा मंत्र आहे. तुकोबाराय म्हणतात, मला ज्या मंत्राची आवड होती तोच नेमकं गुरुने माझं अंतःकरण जाणलं, माझ्या अंतःकरणातला भाव पाहला आणि हा मंत्र त्यांनी मला दिला. पहिल्या चरणात माझी मनीचा जाणनीय भाव, माझी मनीचा जाणनीय भाव, माझी मनीचा जाणनीय भाव, माझी मनीचा जाणनीय भाव, तो तरी उपाव गुरुराव, तो तरी उपाव गुरुराव, आवडीत मंद सांगितलं आवडीत मंद सांगितलं तो तरी उपाव गुरुराव, तो तरी उपाव गुरुराव, आवडीचा मंत्र सांगितला सोपान, आवडीचा मंत्र सांगितला सोपान. माझी मनी कनो
विपरीत मंत्र होता. गुरुने माझं अंतःकरण जाणलं. देव आणि गुरु काय जाणत नाही. हात जोडा. हे सगळं गुरु आणि देव आपलं जाणतात. ठाला विठाला हा सर्वश्रेष्ठ मंत्र आहे. रामकृष्णाची सोपा आहे. काय की नावदेवाचे दृष्ट दुमणं लवकर म्हणता येत नाही. आणि कोणी जप करायला सांगितलं तर कसं काय जमायचं. आता लोक चांगले झाले. नाही तर आपले प्रवरा संगम जुने माणसं पेरा संगमच म्हणायचे. कुठे गेला आता पेरा संगम. ज्यांना प्रवरा संगम म्हणता येत नाही ते दृष्ट दुमणं काय म्हणते. रोग निवारण व्हावा त्या औषधाने, पण औषध कडू नसावं, गोड असावं. म्हणून माझ्या गुरुनी, माझ्या श्रीगुरूंनी, बाबाजी चैतन्य महाराजांनी माझं अंतःकरण जाणलं. माझी मनीचा जाणून या भाव, तो करी उपाव गुरुराव. अंतःकरणातला भाव जाणला आणि नेमकं तेच केलं. एखादा मुलगा आजारी असते, औषध घेतच नाही. बराच प्रयत्न केला, त्याचं तोंड जरी असं केलं तरी नाही, तो तोंडात जाऊ देत. आईच्या लक्षात आलं. आईला बरं 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 हा घेत नाही ना, कडवट आहे म्हणून. मग त्याच्यामध्ये काहीतरी गोड टाकलं आणि मग त्याला थोडं खायला दिलं. त्याने वाटीच्या वाटी घेऊन टाकलं. मुलगा औषध कशामुळे घेत नाही हे आईने जसं जाणलं, तसं आईची आई सर्वश्रेष्ठ आई आहे संत. म्हणून माझ्या श्रीगुरूने जाणला माझा भाव आणि मला आवडते तो मंत्र दिला. मंत्र दिला रामकृष्ण हरी. मंत्र म्हणजे काय करत असते, आहे ते नष्ट करते आणि नसते ते प्रगट करत असते, त्याला मंत्र म्हणतात. आपल्या लक्षात आलं की नाही. हे गारुडी लोक होते, आता कमी झाले. माझे गोलाकार लोक उभे राहतात, पण चल 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 चल, कधी बासरीवादी, कधी डफरी वाजवते. बच्चे लोक टाळी बजाव. आणि मग असं केलं लगेच असं काय हां पाहतात, काहीच नाही. आणि मग ते असे काहीतरी त्या हाडाचे तुकडे काय काय करायचं आणि हात करायला छू छू केलं आणि मंत्र करते. काय तर काय असेल त्यांचं त्यांना माहीत. लगेच हात केलं की खरोखर आलं ना ठोकडं त्याच्यावर. म्हणजे मंत्र काय करते, नसलेलं प्रगट करते. आला मग पुन्हा मध्ये बघा बघा मग छू 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 असं केलं, बघा कुठंच नाही. कसा आला कळत नाही, गेला कसा हे कळत नाही. हे मंत्राचे, आता हात सफाई सोडून द्या, परंतु मंत्राची ताकद आहे. भासलेला संसार हा नष्ट होतो या रामकृष्ण मंत्राने. आणि असलेलं आपलं ईश्वराविषयी अंतःकरणातलं प्रेम ते अधिक प्रगट होत राहते. म्हणून भासलेलं नष्ट होणं आणि असलेलं प्रगट होणं, आपला अंतःकरणातला जो भाव आहे, ईश्वर भाव आहे, तो प्रगट होतो या मंत्रामुळं. म्हणून मंत्र दिला रामकृष्ण. सर्वश्रेष्ठ मंत्र आहे रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. बोला बोला हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण.
श्रीचरण म्हणू, शेवटची चाल म्हणायची आपल्याला. आता लगेच थोडंसं वेगात गाडी घ्यायची. आवडीचा मंत्र सांगितला सोपा, तेने नोहे किंवा जेने नोहे गुंफा म्हणजे गुंतागुंत. कोठे कोठे काही कुठेही काही अडचण येत नाही ह्या मंत्राचा जप केल्यानंतर. बरीच माणसं म्हणतात तुम्ही नुसतं रामकृष्ण हरीच म्हणा, अजून टाळच वाजवता. बघा आम्ही कसं नोकरीला लागलो आणि एवढे बंगले झाले आमचे. तुम्ही नोकरीला लागले, बंगले लागले, बरं आहे, पण एक दिवस तुम्हाला हे रामकृष्ण हरी म्हणायला यावंच लागणार आहे, हे ध्यानात ठेवा. तुम्ही जरी तुमचा पण पूर्ण केला नाहीच म्हटलं तर खांदेकरी तरी म्हणतीनच राम बोल बाई राम. बस राम नाम सत, याच्यापेक्षा काय दुसरं श्रेष्ठ आहे. हे धन आणि भूमोग फसवस्य गोष्ट आहे. आता आम्ही मोठे मंत नमोग तमोग सगळं मिळाल्यानंतर काय घेता सोबत. मग संसार असू द्या, परमार्थ असू द्या, हे सगळं भौतिक आपल्याला जागेवरच ठेवावं लागते. हे सगळ्यांना माहिती असते, पण त्याच्यातली जी गुंतागुंत हे काढता येत नाही. भाऊबीजच्या खरदोड्याची गुंतागुंत सहज होते, पण तास तास जाते. तर भाऊ म्हणतो बाई जाऊ दे आता, ती तसंच गुंतागुंत. हे आपण जीवन जगताना अशी गुंतागुंत होऊन जाते की ते सुटत नाही. पण रामकृष्ण हरी निष्ठेने जर मंत्र जप केला, न पडे गुंता कुठे काही. त्याच्याकरता थोडी उदाहरणे सांगितली. जाती पुढे एक उतरले पार, हा भवसागर साधू. ह्याच मंत्राच्या साहाय्याने या अवघड भवसागरातून, जन्म मृत्यूच्या भवसागरातून हे साधू संत पार झाले, पुढे गेलेत, देवरूप झालेत. मंत्र का जाती पुढे एक उतरले पार, हा भवसागर पुढे गेले निघून. आपल्यालाही त्यांचा मागोवा घ्यायचाच आहे. मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत ते, तेनेची पंथी चालू जाता, न पडे गुंता कुठे. कुठंच गुंतवणूक होणार नाही. संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण चालला. मार्गी बहुत मार्गी बहुत मार्गी साधू संत याची गेले, साधू संत याची गेले, मार्गी बहुत साधू संत याची गेले, साधू सर्व साधू संत गेलेत. रामकृष्ण हरीचा जप करून श्रद्धेने त्याने त्याचे जप केला आणि सगळ्यांचा उद्धार झालेला आहे. म्हणून आपणही त्यांचा मागोवा घेत हेच केलं पाहिजे. जाती पुढे एक उतरले पार, हा भवसागर साधू संत. म्हणले त्याला जाणतं ज्ञानी पाहिजे. नाही, ज्ञानी असू द्या अज्ञानी असू द्या, जाणत्या नेनत्या ज्या जैसी आवडी, उतार सांगडी तापे पेची. आता आपल्या प्रवरेला पाणी आलं, होडी आहे. आता होडीवाला गेले कुठेतरी, मग एखाद्या माणसाला पोहता येते, तो एकटाच जाते. पण न पोहणाऱ्या माणसाला जर जायचं असेल किंवा नदीचं पात्र मोठं असेल तर त्याला काहीतरी, त्याला तरंडा म्हणतो आपण, तारू, भोपळ्याला भोपळा, लाकडाला लाकड लावून त्याला त्याच्यावर बसून मनुष्य जात असतो. म्हणून आमच्या श्रीगुरूंनी, देवाने काय केलं, ही राम नामाची सांगड तयार केली. सांगड बांधणारे भक्तीची, हरिनाम नामाची, ही सगळी सांगड तयार केली. सांगड म्हणजे काय, आता सांगड शब्द पूर्वी होता. पेरणी आली का, एकाचे बैल, एकाचे काही आऊज, एकाचे काही, आणि याचं शेत झालं पेरायचं की त्याने पेरायचं. आता याचं शेत पेरायला आलं की याने पाणी सोडलंच रस्त्यात. सांगड राहिली. आता सांगड काय टिकते काय, कुठंच टिकत नाही. सांगड म्हणजे एकाला एक लावून ते एकत्र होणं. म्हणून जाती पुढे एक उतरले पार, हा भवसा काय आपलं जाणत्या नेनत्या जाजेशी आवडी. जाणता म्हणजे ज्ञानी असो, नेनता म्हणजे अज्ञानी असो, ज्याची जशी आवड, जशी श्रद्धा असेल तसं. उतार सांगडी तापे, या भवसागरातून याच्या निश्चितच उतार झालेला आहे, होत आहे, होत राहील.
म्हणून तुकाराम महाराजांनी शेवटच्या चरणात सांगितलं, तुका म्हणे संती दाखविला तारू, तुका म्हणे संती दाखविला तारू, संती दाखविला तारू, तुका म्हणे संती दाखविला तारू, कृपेचा सागरू पांडुरंग, कृपेचा सागरू पांडुरंग, आवडीचा मंत्र सांगितला सोपा, आवडीचा मंत्र सांगितला सोपा, कृपेचा सागर पांडुरंग, कृपेचा सागर पांडुरंग, आवडीचा मंत्र सांगितला सोपा, आवडीचा मंत्र सांगितला सोपा. सगळा मार्ग संतांनी दाखवला, म्हणजे माझ्या श्रीगुरूंनी दाखवला. तुका म्हणे संती दाखविला तारू, तारू नाम तो परमात्मा, नामाची या सहस्त्रवरी, नावा या अवधारी, सजोनिया संसारी तारू झालो. भक्तांना भवसागरातून तारून नेणारा, पलीकडे नेणारा म्हणून त्याला तारू म्हटलेला आहे. काय शेवटचं चरण, तुका म्हणे संती, माझ्या श्रीगुरूंनी हे दाखवलं. आणि त्या तारूची म्हणजे सर्वावर कृपा करणारा असा कृपेचा सागर पांडुरंगाची माझी गाठ घालवून दिली. कृपेचा सागर पांडुरंग. म्हणून आज या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जे ते भक्त आपापल्या श्रीगुरूंचं मोठ्या निष्ठेने भजन करतात आणि आपला सगळा अंतःकरणातला जो काही कमकुवतपणा असेल, अंधार असेल, ते दूर करतात. आपणही मोठ्या श्रद्धेने इथं बाबांच्या आणि भगवान दत्तात्रयाच्या दरबारामध्ये एकत्र आलो आणि आपणही आपली श्रद्धा आपल्या परी बाबांच्या आणि भगवान दत्तात्रयाच्या चरणी आपण समर्पित केलेली आहे. आज या निमित्ताने सर्व संत मंत गुणीजन उपस्थित आहेत. आपल्या देवस्थानचे उत्तराधिकारी श्री प्रकाशानंद गिरीजी महाराज, त्यांचे पिताश्री काका इथे बसलेले आहेत. शेठजी आहेत, म्हणजे मेठी महाराज आले. परिषदेचं काम मारुती बाबा कुठे ठीक आहे, खूप मारुती बाबा नव्हते तेव्हा आमची पंढरपूरची दिंडी थोडी आळणी झाली थोडी. आता मारुती बाबा गेलं तर ते वाजवता पकवायच्या इकडे जास्त जोर द्यायचे, हे मोठं वाजव मोठं वाजव. आता मोठं वाजवता वाजवता आता काय सगळं झालं, थकलेत. आता सगळे संत मंडळी आहेत, नेते मंडळी येऊन गेलेत आहेत. आता सन्मानाने विद्यमान भाऊंच्या सौभाग्यवती ताई इथं आलेल्या आहेत, आमदार साहेबांच्या, आणि इतरही सर्व पक्ष उपपक्षातली मंडळ उपस्थित आहेत. तुम्ही कुठल्या जातीत असा, धर्मात असा, पक्षात असा, पण देव एकच आहे आणि देश एकच आहे हे आपल्या ध्यानात ठेवून समाज फक्त आपल्याला त्यांच्या सुखोपभोगाच्या निमित्ताने एकच वाटणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हेच आपल्याला श्रीगुरूंनी शिकवलं. आता आमचे सर्व युवा संत गिरिजीनाथ महाराज आहेत, अमोल महाराज आहेत, लक्ष्मण महाराज, आता केशव महाराज, बाबासाहेब, सगळ्यांचे नाव काही घेता येत नाही. हे आता खूप चांगल्या प्रकारचे तयार झाले. आता मध्ये शिबिर केलं आपलं, इतके सुंदर विद्यार्थी तयार केले. पंढरपूरचा कालचा कार्यक्रम इतका सोहळा आनंदात पार पाडला, ते सगळं होत. आणि यांचं भजन पूजन नामदेव महाराजांचा गाथा, आता गणपत महाराज आहेतच, गोड पारायण झालं. एका वर्षी एक पारायण म्हटलं की जरा धावपळ व्हायची, म्हणून 2 वर्ष म्हणून एक पारायण आता आहे. नामदेव महाराजांचे अभंग वाचले, ऐकले की माणसाचं मन तृप्त होऊन जाते. अन्नदान करणाऱ्यांनी तिथं भरपूर अन्नदान केलं आणि सगळ्यांची सेवा अंतःकरणापासून केलं. आमचं स्वच्छता मंडळ, आमच्या स्वामीने तिथं पंढरपूरला खूप त्यांचं कौतुक केलं. नुसतं तोंडापुरतं नाही करायचं, अंतःकरणातूनच आहे सगळं. एवढं सगळं तिथं परक्या ठिकाणी जाऊन एवढ्या लोकांचं रोज ताटं धुवायचं, एवढ्या लोकांना ताटं, त्याच्यानंतर चपात्या करायच्या, कालवण करायचं. स्वयंपाकी मंडळ आमचं धामोरीचं असेल, गोदेगाव असेल, सगळेच मंडळी. आणि खूप खूप त्यांनी कष्ट घेतले
त्या महिलांचं तर आम्ही रोज पाहत होतो, इतक्या त्या गरम शेकाजवळ होत्या, असं वाटत होतं यांनी काय आजारी पडतं का कोणास ठाऊक. पण त्यांनी स्वतः सगळी उष्णता सहन केली, पण लोकांना तृप्त केलं आपल्या चपात्या घालून. खूप चांगल्या प्रकारची सेवा केली. ज्याच्या त्याच्या परीने प्रत्येकाने सगळ्यांनी तो आनंद उपभोगला. आणि आज आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आलो. फक्त चौघड्याचीच त्या ठिकाणी यावर्षी अडचण होती, काहीतरी सुतक पडलं होतं आणि त्याच्यामुळे नाही येता आलं. बाकीचे मंडळी सगळ्या आता काही कामानिमित्त नाही येता आले तर ठीक आहे, परंतु जिथं जिथं श्रीगुरूंचे कार्यक्रम आहेत तिथे तिथं आपण सर्वच वेळ चुकवायचे नाही. एखादी 2 वेळ चुकली तरी चालेल. आम्ही असल नसल किंवा कोणी असल नसल, आपण आपल्या श्रद्धेशी बांधून राहावं, आपल्या बाबांच्या कार्याशी बांधून राहावं, हीच सगळ्यांना विनम्र प्रार्थना आहे. आतापर्यंत सर्वांनी सहकार्य केलं, सर्वांना मगाशी बोललो आणि नेते मंडळींनी भरभरून जे जे ज्यांच्या वाटेला आलं त्यांनी ते केलेलं आहे. आता आम्ही मगाशी बोललो ते हे हाराबद्दल बोललो होतं ना, हार ठीक आहे. आता म्हणजे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत शाळा मोठे सरांनी हे वह्या आणल्या बऱ्याच, ते मुरमे मडकी खलाल पिंपरी या शाळेमध्ये वितरण करायचं आहे. तर आपण एक करा, आपल्या विद्यार्थ्याला काय कमी आहे किंवा गावात काय असेल हे करू नका असं आम्हाला म्हणायचं नाही. एक 4-2 रुपयाचा हार आणत जा, थोडा 5 रुपयाचा 10 रुपयाचा, आणि बाकीचं जे काय असेल अडलेल्या नारायणाची सेवा आपण करत राहावी हीच आपल्याला प्रार्थना आहे. आणि बाबांचे श्रीगुरू श्री संत विश्वेश्वरनाथ बाबा प्रतिवर्षी त्यांची तिथून दिंडी येते, आजही दिंडी आलेली आहे. सर्व संत मंडळीचं अभिनंदन. आणि आजचं अन्नदान आपले शेठजी सोमानी शेठ यांचा परिवार, नंतर आज आमचे वेदाती बंधू सर्वांचा नामोच्चार करतील. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यावर्षी आपल्या इथं परम पूजनीय परिव्राजकाचार्य करवीर पीठाधीश्वर श्री नृसिंह भारतीजी महाराज यांचा चातुर्मास इथं आहे. आता त्यांची पूजा वगैरे सर्व चालू आहे. आणि 2 महिने संन्यासाचा चातुर्मास 2 महिने असतो. याच्या अगोदर त्यांचा एक वेळ झाला, त्यांच्या अगोदर त्यांचे श्रीगुरू विद्याशंकर भारतीजी महाराज ते आपल्याकडे नेहमी याचे खूप प्रेम द्यायचे. त्यावेळेस तर आपली काही सुविधाही नव्हती, एका लहान खोलीत राहायचे आणि जसं असेल तसं करायचं. सोहळंही सांभाळलं आणि आपल्या अडचणी सांभाळल्या. पण आता स्वामीजीचा चातुर्मास इथं आहे, बरीचशी मंडळी तिथं त्यांची आलेली आहे. पण त्यांचंही आपल्याला अधूनमधून दर्शनाचा आशीर्वाद घेणं महत्त्वाचं आहे. पूजनीय स्वामींच्या चरणी आपण सर्वच नतमस्तक होऊया. 36 गावची मंडळी सेवा करण्याकरता आलेली आहेत आणि हे सर्व मोठ्या प्रेमाने वर्षभर सेवा चालू असते. रोज मंडळी येतात, त्यांच्या खर्चाने येतात आणि अतिशय स्वच्छ वातावरण करून जातात. मान अपमान नाही. आमचे एका मंडळात डायरेक्टर आहेत कारखान्याचे, डायरेक्टर असून सुद्धा हातात झाडं घेऊन झाडत राहतात. हे सगळ्या स्वच्छता मंडळीचं आम्ही अभिनंदन करतो. त्यांना खाऊ घालणारे आमच्या ज्या माता भगिनी आहेत त्यांचं अभिनंदन, कारण स्वयंपाक अन्नदानापेक्षा करणंही महत्त्वाचं आहे. असेच आपण हे सर्व कार्य सदैव करत राहावं ही भगवान दत्तात्रयाच्या चरणी सद्गुरू बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. शिव शिवराम देतो. ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु
किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी श्री समर्थ किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी मंडळी सांगा श्री किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज 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 श्री समर्थ सद्गुरु श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज।